नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय करडीच्या मैदानात. म्हणजे आपल्या भागातच आज करडीचं मैदान आहे, मोठं मैदान आहे आणि तुफानी गाड्या जमल्यात. आज आपण दादांची मुलाखत वेळ भेटला, आज दादांचा आपल्या परिचय झाला होता, त्यामुळे आपण आज मुलाखत दादांची घ्यायला आलोय. बघूया त्यांच्याकडे दोन शब्द आपण ऐकून घेऊया. कसं पहिरा झाला, कशी बिनजोड पळणार, कुठल्या बाजून बैल पळणार आणि कुठल्या बाजूनं नाही पळणार, पब्लिकनं पण आतून पळणार आहे. बघूया. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? माझं नाव मांगडे मामा. दादा गाव कोणतं तुमचं? वेलंग कनेरखेड. किती वाजता आला होता? आत्ता आलं एक अर्धा तास झाले. फाटी बघितली? फाटी बघितली. आज किती जोड करणार आहे? 2 तरी बिनजोड करणार. ह्याच्यावर कुठला बैल आहे? वासरू आहे शिवा म्हणून मुंबईवाल्याचं. मित्रांनो, शिवा म्हणून मुंबईचा एक वासुर आहे. दोन्ही बी ह्याच्यावर पळणार आहे. हो. आतून पळणार बाहेरनं? बाहेरून बैल बाहेरून वासरू आतनं. मित्रांनो, बैल बाहेरून पळणार म्हणजे पब्लिकचं भिताड आहे थोडक्यात. त्यामुळे आज गाडी अतिशय सुंदर पळावी. दादा, ह्याची बिनजोड किती केल्यात? 2. कुठे कुठे गेल्या? हा बैल 2 झाल्या. ह्याच्या अगोदर झाल्या. हा बैल होता देगाव मध्ये बैल होता, पण बैल खराब झाला होता म्हणून योगेश आपलं माझे मित्र आहेत आपशिंगचे, त्यांचा हा बैल आहे. आता सांभाळ बैल कुणाकडे आहे? माझ्याकडे. तुमच्याकडे? मांगडे मामाकडे. ह्याच्या आधी 3 फेरा बैल पळलाय का? 3 फेरं पळलाय बैल. दोन्ही खांदे पब्लिकला पळतो बैल. दोन्ही खांदे? दोन्ही खांदे पब्लिकला पळतो. ह्याच्या आधी कुठं कुठं मैदान म्हणजे मोठी मैदान, कुठल्या मोठ्या मैदान असं कुठलं बैलानं तुमचं नाव असं केलं असं कुठल्या मैदान मोठं? नाही, माझ्या अगोदर माझ्याकडे याच्या अगोदर मला नाही, मी नाही सांगू शकत. तुमच्या- पण राहिलाय लहानपणापासून बैल बघतोय हो मी. वासरू असताना माझ्याकडे येणार होतो, पण बंदीचा काळ होता त्या टायमाला हापशिंग मध्ये गट काढलाय. हापशिंगच्या मैदानात त्याच्या अगोदर 2-3 मैदानात गट काढलाय. पण शिपीला अंगापूरच्या मैदानात 4 फेरा पळालाय. तर पिंगळीच्या मैदानात बिनजोड केली, चांगली गाडी मारली. चांगली गाडी. वासरू घेऊन एवढंच. कुणावरती बिनजोडती? ती आता नाव नाही. बरोबर, ठीक आहे. आणि करवडीच्या भुरकोडीच्या मैदानात आपली घरची गाडी पळाली. आपले एक वासरू आहे राजा वासरू आहे. म्हणून, पैलवान आणि राजा. ही एकच नाव घ्यायचं, राजावर पैलवान. ती पण गाडी चांगली मारली. तुमच्याकडे किती झालं बैल? ह्या आता महिना झाला. महिन्याला? महिन्यात बैल बनवला. फार बैल एकदम खराब होता, पण बैलच बनवूनच दाखवला आपण त्याला. ह्याच्या आधी बैल कोणाकडे होता? देगाव मध्ये होता. मेगाव मध्ये होता. तर आता काय काय खुराक चालू आहे बैलाला? काय आता चेंजिंग करतो महिन्याला मी. महिन्याला चेंजिंग आहे? बुलेट राजा बैल मिक्स आणि आता किंग स्पीड किंग आणले. आता फिरकिंग आले. कॅल्शियम चालू आहे. आता कितीची बिनजोड धरली आता तुम्ही? 11 11च्या वर आहे. मित्रांनो, आज बारक्या वासुराला घेऊन 11च्या वर धाडस करून 11च्या वर बिनजोड धरल्या. आणि मामा, तुमचं असं किती दिवसात बैल तुम्ही पळवता मैदानात? बैल लय गेली. सगळ्यात मोठा बैल म्हणजे वायर जांभऱ्यांचा वायर, तो आपणच गाडावं. त्याच्या अगोदर संग्राम, परत तिसगावचं बुंड अजित मात्र्यांचं, ही बैल चांगली चांगली आपल्या जाऊन. आंबेगावचा बाहुल्या, ही सगळी जी टू झेड बैल माझ्याकडे गेल्यात. मित्रांनो, टोटल ह्यांनी म्हणजे ह्यांच्याकडे टोटल बैल ही स्वतःहून घडवतात आणि बैलाला अतिशय जपतात. असं खरोखर त्यांचं मानलं पाहिजे. म्हणजे टोटल आता ही म्हणतात की बैल एवढा खराब होता, त्यांनी अतिशय जबरदस्त तयार केलाय बैल. आणि खरोखर त्यांचं अभिमान मानलं पाहिजे. बैला कुठलीही कमतरता नाहीये. इथून गाव किती लांब आहे तुमचं दादा? 60 किलोमीटर. किती वाजता आलाय तुम्ही मैदानात? आता 12:30 वाजता. 12:30 वाजता तुम्हाला. म्हणजे आता किती वेळ लागला तुमची जोड बघायसाठी? तरी अजून ठरवायचे. मग चिठ्ठीत नाव दिलेलं आहे ह्यांनी, अजून काही जोड ठरले पण 11,000च्या वर ह्यांची गाडी, यांची अपेक्षा 11,000च्या वर गाडी धरणार आहेत. आता तुम्ही 2 शब्द बोलला आणि आमचं मन राखलं. आपल्या सगळ्या पब्लिकांचं तुम्ही अतिशय सुंदर बोलल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. तुमचं बैल असे काय महत्वाची गोष्ट, बारकं पोरग उद्या बैल मारत नाही. दोन्ही बैल येत नाही. बारकं पोरग जरी आलं एखाद्या शिर्डीसारखी मागे येतात. एकदम शांत एकदम पोरावणे आपल्या झोपल्यावर त्यांचा अवतार बघायचा खाली घेतला डोळा. मित्रांनो, आता एकदम शांत आहे. म्हणजे शांत असं तेवढा रगील असतो. ही तर पहिल्यापासून परंपरा. जेवढा शांत आहे तेवढा अवकाळ असतो. आणि खाली झोपल्या तो बैल अजिबात थांबत नाही म्हणते ती. आणि खरोखर बैला अतिशय स्पीड जास्त आहे. दादा, दोन्ही खांदी पब्लिक. मित्रांनो, दोन्ही खांदी पब्लिक आहे. यांना चांगलं पहिरं भेटलं पाहिजे, चांगल्याने ह्यांना सहकार्य केलं पाहिजे अशी विनंती करतो. की लवकर लवकर आपली सगळी गरिबांची बैल आहेत ते नियोजनात दिली पाहिजे. आणि ज्या मोठी बैल आहेत त्यांनी आपल्या गरीब बैलांना सहकार्य करून दिलं पाहिजे. आता 2 मुलाखत दिल्या. अतिशय तुम्ही 2 शब्द बोलला, मनापासून तुमचा धन्यवाद.